राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक धक्का बसलेला आहे. पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंडाची भूमिका घेतलेली आहे. आपल्यासोबत प्रदीप गारटकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगाल तुम्ही बंडाची भूमिका घेतली? या नगरपालिका निवडणुकीचं एक निमित्त आहे, पण अनेक दिवसापासून पक्षामध्ये ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर ज्यांनी इथं कष्ट घेतले, पक्ष मोठा केला, आमदार निवडून आणला आणि आमदार त्यानंतर मंत्री झाले, पण त्यानंतर कार्यकर्त्यांचीच कुचंबा जास्त व्हायला लागली आणि ते वारंवार समजावून सांगून प्रयत्न करून की हे असं नाही, तसं नाही, असं खूप ते सगळं सहन करत गेलो. नेत्यांनाही खूप वेळा सांगितलं, नेते पण यामध्ये काही हे थांबू शकले नाहीत आणि मग त्याच्यातनं स्वाभाविकपणाने ते नगरपालिकेचं निवडणूक हे निमित्त झालं. या निमित्तानं मला जे काही आता पाहायला मिळालं की म्हणतोय आम्ही अरे वा, सगळ्या सर्वसमावेशक असे आपले कार्यकर्ते खूप आहेत, ताकदीचे आहेत, ते चांगल्या पद्धतीने नगरपालिका चालू शकतात, आपण त्यांना देऊयात, करू देत त्यांना हे. तर ते आपल्याला शक्य नाही, ते पैसेवाल्याचं फार मोठं हे पैसेवाल्याची दहशत आमच्या कार्यकर्त्यापेक्षा नेत्यांच्या डोक्यात बेकार. आणि मग असं जर असेल तर कार्यकर्त्यांनी थांबवायचं कसं? मी संघटनेतलं माणूस, ती सत्तेतली माणसं, आणि सत्तेतल्या माणसांना संघटनेसाठी जेव्हा वेळ येते काही कार्यकर्त्यांना करण्याची, काही ताकद देण्याची, तेव्हा ते काहीच बघणार नाहीत. 12 महिने 18 काळ संघटनेने त्यांच्यासाठी राबायचं आणि वेळ आल्यानंतर संघटनेत ह्यांनी सोडून द्यायची आणि पैसेवाले म्हणून त्याच्याकडे पळायचं. ही भूमिका मला काही योग्य वाटली नाही आणि या विषयामध्ये खूप वेळा चर्चा झाली दादांशी. दादांनी आपलं ते वेगवेगळी कारणं सांगून मलाच माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण माझी एक गोष्ट लक्षात आली की आपली गरज इथली संपलेली आहे. त्यामुळं मी निर्णय घेतला, उद्या फॉर्मच भरतोय. सगळे ते इथले स्थानिक जे पक्ष संघटना एकत्र आले म्हणाले वा तुम्हीच अध्यक्ष फॉर्म भरायचं. तर माझी काही इच्छा नसताना मला पण उद्या फॉर्म भरावा लागतोय आणि मग तो फॉर्म भरून आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. राजकारणाचं आता समीकरण असं झालंय का, जर पैसा असेल तर त्या माणसाला पद, असं झालंय? तेच झालेलं आहे ना. आणि असं जर असेल तर इथलं लोकशाही धोक्यात येईल असं माझं मत आहे. कारण उद्या जर ही संघटना अशा पद्धतीनं या कार्यकर्त्याला जेव्हा द्यायचं तेव्हा जर असा विचार नेतृत्वाने केला आणि त्यांना बाजूला ठेवलं, हे म्हणतील ना 12 महिने 18 काळ काम करायचं आम्ही, घाम गळायचा आम्ही, आणि वेळ आल्यावरती तुम्ही ऐकता दुसरीकडचा माणूस आणून तो फक्त पैसा त्याच्याकडं, मग त्याला तुम्ही ताकद देणार, त्यालाच पुढं करणार. हा एक सारासार कार्यकर्त्यावरती अन्याय आहे. मी संघटनात्मक कामातला कार्यकर्ता आहे. सत्तेच्या राजकारणात मी कधी रमलेलो नाही, मी संघटनेच्या राजकारणात रमलेलो आहे. मला हे सहन नाही होत. सर्वपक्षीय विकास आघाडीमध्ये तुम्ही सामील होत आहात. आता तुम्ही उद्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी अर्ज भरणार. कोण कोण आहे या संघटनेमध्ये? यामध्ये पवार साहेबांचे राष्ट्रवादी असलेल्या हर्षवर्धन पाटील, भाजपचे असलेले ते प्रवीण बाणे आहेत, रासपचे आपले बाजीराव जानकर आहेत, शिवसेनेचे इथले स्थानिक लोक आहेत आणि आम्हाला त्यांनी शब्द दिलाय आपले शिवतारे साहेबांनी, असे सगळी लोक याच्यामध्ये आहेत. 2 दिवसापूर्वी तुमच्याकडून एक वाक्य गेलं, ते अनावधानातून गेलं का रागातून गेलं? रागातून गेलं, पण त्याच्यामध्ये माझा सांगायचा म्हणजे अर्थच तो होता की जर पक्ष संघटनेचं तुम्ही काय ऐकणारच नाही, त्याला काही महत्व देणार नाही, तर जर तुम्ही आम्हाला कोल्लंय, थोडक्यात कोल्ह्या शब्द जरा लागलाच सगळ्यांना, पण तुम्ही आम्हाला महत्व दिलं नाही, आम्ही तुम्हाला देणार नाही. ऍक्शनला रिएक्शन आहे, दुसरं काही नाही त्याच्यात. तुम्ही बंडाची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार तुमची बैठक झाल्याची देखील चर्चा आहे. काय या बैठकीमध्ये? बैठक आधी आमची, मी हा सगळा विषय त्यांना सांगितला
मग हे तुम्ही थांबवा, मला हे काही बरोबर वाटत नाही. आणि ह्याच्या आधी पण खूप तक्रारी आमच्या तिथं झालेल्या आहेत आणि ते कधी त्या तक्रारीचा त्यांनी कधी विचार केलेला नाही, हा विषय थांबवलेला नाही आणि ते तसंच परत परत तेच घडत राहते. त्यापेक्षा मग आपली गरजच तिथं उरली नाही असं त्याचा अर्थ निघतो. कशाला थांबायचं, आम्ही आपलं बाजूला निघायचा निर्णय घेतलाय. आता ही येणारी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होईल का? तशीच निवडणूक होणार, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. पण यामध्ये कुठल्याही पक्षाच्या संघटनेचं त्यात फार मोठं नुकसान होतं असं माझं मत आहे. ते तेवढा पुरतं तो एक आनंद लोकांना वाटत असेल, हे पैशेवारीच्या ताकदीवरती आपण विजय मिळवला, पण त्यानंतरची जी काही सामान्य कार्यकर्त्यांची जी भावना असते ती फार वेगळी असते. त्यामध्ये नुसतं इथं खायला घालून तिथं दारू पाजून अमुक की जय तमुक की जय, पिढीला आचार नाही बनवायचे आपल्याला. आम्ही काही संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत, आम्हाला चांगला काही संस्कार घडवायचा आहे. पिढी इथं स्वाभिमानी बनवायची आहे. त्यामुळं पैशेवालीची भीती कुणाला, ती एक प्रकारची दहशत झाली, तर ते दहशत मान्य करणार नाही आम्ही. सगळ्या दहशतीला उत्तर द्यायची आमची तयारी आहे. एकूणच खूप खूप धन्यवाद. हे होते प्रदीप गारटकर. येणाऱ्या काळामध्ये सर्व दहशतीला आम्ही योग्य ते उत्तर देऊ अशी भूमिका प्रदीप गारटकर यांनी घेतली आहे. मंगेश केतरी, साम टीव्ही न्यूज, इंदापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.